जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील वाकचौरे वस्ती परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काव्या महेंद्र वाकचौरे राहणार वाकचौरे वस्ती ओतूर ही सकाळी चालण्यासाठी बाहेर गेली होती। तिच्यासोबत बहीण कल्याणी महेंद्र वाकचौरे ही देखील होती। यावेळी अचानक बिबट्याने काव्या हिच्यावर झडप घालत हल्ला केला। या हल्ल्यात तिच्या पाठीला, पोटाला व मांडीला दुखापत झाली आहे। दरम्यान सोबत असलेल्या कल्याणी हिने आरडाओरडा केल्याने बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला। स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीला ओतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। ओतूरच्या वाकचौरे मळ्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर म्हणजे काव्या महेंद्र वाकचौरे या मुलीवर नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलेलं आहे। वन विभागाचे कर्मचारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ज्या मुलीवर बिबट्याने हल्ला केलेला आहे त्या मुलीवर डॉक्टरकडून उपचार सुरू आहेत आणि बघूया आता नेमकं काय घडलं आहे। मॅडम काय किती वाजता घटना घडली? साधारण मला 6 वाजता आता फोन 6च्या आधी झाले होते। कुठे ठिकाण कुठे? वाकचौरे वस्ती ओतूरमध्ये वाकचौरे वस्ती। काय घडलं नेमकं तुमच्यापर्यंत काय अद्याप पूर्ण माहिती नाही? हां, तिथे काय पिंजरा अगोदर अटॅक केला असा फोन आला। त्यानंतर हॉस्पिटलला आणल्यात। मावशी तुमची मुलगी? नाही, मी गोळ्या घ्यायला आले। गोळ्या घ्यायला आले तुम्ही त्यांच्या सोबत नाही आले? नाही, मी गोळ्या घ्यायला आले। दादा तुम्ही कोण आहात? वडील काय नाव तिचं? काव्या महेंद्र वाकचौरे। काय घडलं नेमकं? सकाळी मी शेतात औषध फवारणी करायला जात गेलो होतो समोर म्हणजे पुढं, आणि त्या दोघी जणी तिच्या मोठीने लहाने मागे येत असताना म्हणजे चालायला। तिचं नाव काव्य, दुसरीचं नाव काय? कल्याणी। कल्याणी। हे दररोज मॉर्निंग वॉकला जातं? हो। आणि मी शेतात स्प्रे मारण्यासाठी गेलो, ते मागून येत होते तर बिबट्याने टोमॅटोच्या शेतातून सरीमधून येऊन तिच्यावरती झडप मारली। दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातं? हो। मग तुम्हाला समजलं कधी? लगेच एक 5 मिनिटाचा हां शेजारच्यांचा फोन आला। घरापासून किती अंतरावर गेल्यावर ही घटना घडली? अर्धा किलोमीटर। काव्या, आता बाई तुझी तब्येत कशी आहे? बरे। किती वाजता घडले? 6 वाजता। तुझ्यासोबत कोण होतं? माझी बहीण। तिचं काय नाव? कल्याणी। कल्याणी। आता मला सांग, तू दररोज मॉर्निंग वॉकला जाते? आजच गेलते। आजच गेलं? मग तुमच्या परिसरामध्ये बिबटे आहे? काय तुझी मागणी? तू शाळेला कितवीला आहेस? 5वीला। 5वीला। आता शाळेला सुट्टी लागली असेल ना? हा। काय वन खात्याकडे तुझी काय मागणी? बिबट्याचा बंदोबस्त करावा। तुझी जखमा कुठे कुठे झाल्यात? इथं हाताला, मांडीला? मांडीला, पाठीला आणि पोटाला। बरं चल ठीक आहे, काळजी घे, तू लवकर बरी होशील। दादा तुम्ही काय सांगाल? आता बिबट्याचे हल्ले तर वारंवार होत आहेत, बिबटमुक्त तालुका होत नाही, तुम्ही काय मागणी कराल? तुमची मागणी काय असेल? असे हल्ले होत आहेत, फॉरेस्टवाल्यांनी वरच्या वर म्हणजे लक्ष देऊन पिंजरे लावण्यात यावं। डॉक्टर साहेब नमस्कार। आता पेशंट आपल्याकडे दाखल झालेला आहे, तर काय वस्तुस्थिती आहे आणि पेशंटला जखमा कुठे झाल्यात? पेशंटला पाठीवर जखमा आहे आणि थोडं डाव्या पायावर सुद्धा जखमा आहे। ठीक आहे, पेशंट स्टेबल आहे, पण थोडं घाबरलेलं लहान असल्यामुळं तर पेशंट आता आपण देऊ समोरचे डोस वगैरे होऊन जाईल। पेशंट कव्हर होईल? हो, पेशंट होईल। थँक्यू। दादा नमस्कार। आता ओतूरला सुसज्ज ग्रामीण रुग्णालय सुरू झालेलं आहे, मग ओतूरला उपचार करण्याच्या ऐवजी तुम्ही नारायणगावला घेऊन का आलात? ओतूरमध्ये म्हणजे सोयीच नाही। ग्रामीण रुग्णालय मस्त मोठं झालंय, पण तिथं काही सुखसोयीच नाही राहिले। अच्छा, सुखसुविधा नाही, सोयीसुविधा नाही। तुम्ही तिथे गेला होता? गेलतो। कोणाला भेटले? तिथं मॅडम होत्या, त्यांनी म्हणजे धनुर्वाताचं इंजेक्शन आणि त्यांनी दिलं आणि पुढं नारायणगावला जा म्हटलं। म्हणजे बिबट्याने हल्ला केल्यावर जे उपचार करायचे असतात तिथल्या कुठल्या सुविधा नाहीत? नाही। तुमची मागणी काय? म्हणजे लवकरात लवकर म्हणजे ग्रामीण रुग्णालय मस्त मोठं झाले,
भव्य दिव्य हे झाले, पण अजून ओपनिंग सुविधा उपलब्ध कराव्या. सुविधा उपलब्ध कराव्या.